ओके, ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हे बघा टोटली हा थेरॉटिकल टॉपिक आहे. इट्स लाईक वी कॅन से डिस्कशन काइंड ऑफ आहे किंवा थोड्या पॉइंट्स आपल्याला माहित असायला पाहिजे त्यातला प्रश्न आहे. दोन पार्ट आहे अप्लाइड केमिस्ट्री मधले, दोन पार्ट आहे. एक काय आहे ग्रीन केमिस्ट्री, एक काय आहे तर नॅनो केमिस्ट्री. ठीक आहे, ग्रीन केमिस्ट्री इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट हॅझार्ड्स, म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटला कमीत कमी हॅझार्ड कसं प्रोड्यूस करू शकताय याबद्दल हा टॉपिक आहे ग्रीन केमिस्ट्रीचा. नॅनो केमिस्ट्री मध्ये तुम्ही काय डिस्कस करताय, असे मटेरियल्स ज्यांची साईज नॅनो आहे, नॅनो साईज मध्ये त्यांचं मेजरमेंट आहे. 3 डायमेन्शन असतात, एक्स एक्सिस, वाय एक्सिस आणि काय असते तर झेड एक्सिस. त्यामधला एखादा डायमेन्शन जर नॅनोमीटर मध्ये असेल तर तो नॅनो मटेरियल कन्सिडर केला जातो. आणि त्या नॅनो मटेरियलचा आपण वापर काय केलाय, हिस्ट्रीमध्ये आपण काय वापर केलाय आणि आता आपण काय वापर करतोय आणि त्याचा किती ऍडव्हान्टेजेस आहेत आणि त्याचा मेन डिसएडव्हान्टेजेस काय आहे हे आपण नॅनो केमिस्ट्रीमध्ये डील करतो. 2 लेक्चर लागतात, एका लेक्चरला ग्रीन केमिस्ट्रीचा पार्ट संपतो, दुसऱ्या लेक्चरला नॅनो केमिस्ट्रीचा पार्ट संपतो. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला कॅन यू रिकॉल व्हॉट डू यू मीन बाय एन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय, व्हॉट इज एन एन्व्हायरमेंट. Environment is a place where biotic and abiotic factors live together, interact together and correlate with each other. Biotic factor living organisms, abiotic factors non living organisms. मग त्यामध्ये प्लांट नाही सॉरी त्यामध्ये सॉइल, एअर, वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मग ह्युमन बिईंग किंवा कोणताही लिव्हिंग थिंग आणि जेव्हा कोणताही नॉन लिव्हिंग थिंग मध्ये इंटरॅक्शन असते, म्हणजे आपण लिव्हिंग थिंग नॉन लिव्हिंग थिंगचा वापर करतो असतो. कधी नॉन लिव्हिंग थिंग आपला वापर करतो असं काही होत नाही, आपण लिव्हिंग थिंगच वापर करतो. तर आपण को इंटरॅक्शन म्हणतो, को रिलेशन म्हणतो, त्याला एन्व्हायरमेंट म्हणतो. मग हा एन्व्हायरमेंट डॅमेज होतोय का, होतोय. कसं, which are the factors which are affecting the environment, the pollutions we are creating. एअर पोल्युशन, नॉइज पोल्युशन, सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, न्यूक्लिअर पोल्युशन. आता तर नवीन नवीन टाईपचे पोल्युशन आहेत, नॅनो पोल्युशन पण आहे. नॅनो केमिस्ट्री आपण शिकतो पण नॅनो पोल्युशन ही क्रिएट करतं, कारण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल खूप छोटे असतात. पार्टिक्युलेट मॅटर्स जर रेस्पिरेटरी मध्ये वगैरे जाऊन बसले तर लंग्स मध्ये काय होत असतं तर डिसीजेस कॉज होत असतात. सो व्हॉट इज पोल्युशन. पोल्युशन इज अ फॅक्टर विच डेटोरिएट्स द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला काय करतो, डेटोरिएट. एन्व्हायरमेंटला काय करतो, हार्म. त्याला आपण पोल्युशन म्हणतो. विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन. आपण 8वी 9वी 10वीला सायन्स मध्ये हे शिकलेलं आहे, किंवा 7वी 8वी मध्ये तर आपण एअर पोल्युशन म्हणजे काय, सॉइल पोल्युशन म्हणजे काय, नॉइज पोल्युशन म्हणजे काय, वॉटर पोल्युशन म्हणजे काय. आताची पोल्युशन न्यूक्लिअर पोल्युशन, नॅनो पोल्युशन, पॉलिमर पोल्युशन. पॉलिमर केमिस्ट्री बघितला त्यातला पॉलिमर पोल्युशन, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे. वाय इट ऑकर्स. इट ऑकर्स बिकॉज ऑफ ह्युमन्स ग्रीड, नॉट बिकॉज ऑफ ह्युमन्स नीड. जर ह्युमन आपल्या नीड प्रमाणे वागला असता तर एवढं पोल्युशन क्रिएट झालं नसतं. का झालंय तर ह्युमनच्या ग्रीड प्रमाणे. कारण ह्युमनला सगळ्यात पहिलं तर कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, कम्फर्टेबल आणि लक्झुरियस लाईफ पाहिजे. तुम्हाला आज फक्त एक सिमेंटचा घर आहे, त्यामध्ये पत्रे वगैरे, डोर म्हणजे स्लॅब आहे, डोर आहे, सगळं आहे, तुम्ही त्यात सॅटिस्फाईड आहे का, नाही, यू आर नॉट सॅटिस्फाईड. तुम्हाला फर्निचर एकदम टॉपचा पाहिजे, तुम्हाला काय जे काय असतील ते फॅब्रिक्स वगैरे वेगळे पाहिजेत, कुशनिंग प्रॉपर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कुठं ना कुठं तर एन्व्हायरमेंटला काय करताय तर हार्म करताय. येस ऑर नो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वर्ल्डचं पॉप्युलेशन वाढत चाललंय. पॉप्युलेशन वाढत चाललंय पण लँड पण सेमच आहे, सगळ्या गोष्टी तर सेमच आहेत. त्यासाठी यील्ड वाढवण्यासाठी मग तुम्ही वेगवेगळे रिव्हॉल्युशन्स केला, ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, दिस रिव्हॉल्युशन, दॅट रिव्हॉल्युशन. प्रोडक्टिव्हिटी वाढवली. एखादं मला जूट कमर्शियल प्लांट आहे, शुगर केन कमर्शियल प्लांट आहे, कॉटन कमर्शियल प्लांट आहे, रबर कमर्शियल प्लांट आहे, तर त्यासाठी मी लँड एम्प्टी करून त्यावरती तो प्लांट ग्रो केला जो मला फ्रुटफुल आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे तर एन्व्हायरमेंट डिटोरिएट तर होणारच आहे. सो इंट्रोडक्शन बघा. Chemistry plays an important role in the to improve the quality of life. Yes, our life depends on the chemistry. Why? Chemistry is a branch of science which deals with the study of structure, properties and chemical composition of matter. जर मॅटरचे सगळे प्रॉपर्टीज माहित झाले तरच त्याचा उपयोग आपण करू शकतो. मग प्रॉपर्टी सांगणारा कोण आहे तर केमिस्ट्री. So unfortunately, due to this achievement, our health and global environment are under threat. Also, due to increase in human population and industrial revolution, energy crisis and environmental pollutions are highlighted major global problems in the 21st century.
मी तुम्हाला काय म्हटलं, इन्क्रीजिंग ह्युमन पॉप्युलेशन. इन्क्रीजिंग ह्युमन पॉप्युलेशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनमुळे काय होत आहे, एनर्जी क्रायसिस, एनर्जी कमी पडते आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन क्रिएट होतोय. ना हे तर क्रिएट केलं केमिस्ट्रीनंच. मग आता ग्रीन केमिस्ट्री आपण एक अशी ब्रांच डेव्हलप करतोय ज्याचा वापर करून आपण जे काय एन्व्हायरमेंटला हार्म केलंय ते मिनिमाइज करायला बघतोय. काय करतोय, त्याचे प्रिन्सिपल वापरून. आपण 12 प्रिन्सिपल बघणार आहे ह्यामध्ये. हे 12 प्रिन्सिपल इम्पॉर्टंट आहेत. हे 12 प्रिन्सिपलचा वापर करून आपण एन्व्हायरमेंटला कमीत कमी हार्म कसं करू शकतो हे बघतोय. ठीक आहे. सो to minimize the problem of energy crisis and pollution, we have to adapt green chemistry. Paul T. Anastas is called as a father of green chemistry because he was the first to determine this branch, green chemistry. याले युनिव्हर्सिटी मध्ये त्यानं सेपरेट आता एक हेच म्हणजे सेंटर क्रिएट केलंय ग्रीन केमिस्ट्री आणि ग्रीन इंजिनिअरिंगचा. सो हु इज नोन एज द फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री? पॉल टी एनेस्टस. So Paul T. Anastas, born on May 16, 1962, is the director of Yale University for green chemistry and green engineering. He is known as the father of green chemistry. Green chemistry चा मेन एम काय आहे? Maximizing the yield and minimizing the hazardous. जे काय hazardous substances फॉर्म होणार आहेत त्याला मिनिमाइज करणे आणि जो काय तुमचा रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियल पासून मॅक्सिमम प्रोडक्ट ऑब्टेन करणे. हे बघा, हे जेवढे काही प्रिन्सिपल आहेत ना, हे जेवढे प्रिन्सिपल आहेत हे वर्क करतात ZWT वरती. ZWT, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही असे प्रोसेसेस किंवा असे मेथड्स डेव्हलप करा की तुमचं वेस्टच क्रिएट होणार नाहीये. असं होणं पॉसिबल आहे का? खूप कमी पॉसिबल आहे. मग काय करू शकतो, तर एकाचा रॉ मटेरियल म्हणजे एखादा वेस्ट जो आहे तो वेस्ट तुम्ही काय म्हणून वापरू शकताय? रॉ मटेरियल म्हणून वापरू शकताय फ्युचर प्रोडक्टला. फॉर एक्झाम्पल शुगर केन फॅक्टरी आहे. शुगर केन फॅक्टरीमध्ये आपल्याला शुगर ज्यूस मिळतात, त्या शुगर ज्यूस पासून क्रिस्टल्स फॉर्म करतात. पण राहिलेलं मोलॅसिस आणि बगॅस, मोलॅसिसचा वापर करून डिस्टिलरीज दारू बनवतो आणि बगॅसला बर्न करून स्टीम बॉयलरने इंजिन इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. पण ते तेवढं फेनॉमिनली नाहीये, कारण ऍट द स्टीम इंजिन जेव्हा तुम्ही बगॅस बर्न करताय काजळी, खूप पोल्युशन क्रिएट होतं त्यामुळे. ओके, असं नाही क्रिएट करायचं. असं डेव्हलप करा, अशीच प्रोसेस डेव्हलप करा की जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतील. असे प्रोसेस डेव्हलप करा की ज्याच्यामध्ये एकाचा वेस्ट दुसऱ्याचा काय म्हणून असेल, रॉ मटेरियल. हे सगळं करण्याआधी एकच करा, प्रिव्हेन्शन करा. प्रिव्हेन्शन करा म्हणजे अशी करा प्रोसेस करूच नका जी बोंबाबोंब क्रिएट करते आयुष्यात. समजते का? अशी मेथड वापरूच नका की जे हॅझार्डस आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवते का बघा, तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये एन्व्हायरमेंटच्या वगैरे असेल की भोपाल गॅस ट्रॅजेडी म्हणून एखादा मिथिल आयसोसायनाइड रिलीज झालेला होता. त्या मिथिल आयसोसायनाइड गॅस जेव्हा रिलीज झाली ती इतकी पॉइझनस होती की पूर्ण भोपालच्या एरियामध्ये कितीच तर लोक मेले. त्यावेळी 10,000 ते 15,000 लोक मेले आणि त्यांच्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट क्रिएट झाला आणि आजपर्यंत तो जेनेटिक डिफेक्ट त्या लोकांच्या एरियामधल्या लोकांना दिसतो. म्हणजे आज पण त्यांच्या मुलाबाळांमध्ये तो जेनेटिक डिफेक्ट दिसतो. म्हणजे मिथिल आयसोसायनाइड इतका कॉन्शियस होता की तो इनहेल केल्यानंतर त्यानं त्यांच्या जेनेटिक्स मध्ये प्रॉब्लेम क्रिएट केला, जीन्स मध्ये प्रॉब्लेम केला. इतके हॅझार्डस आहेत. म्हणून आता प्रोसेस मॉडेलिंग अँड सिम्युलेशन मेथड्स वगैरे, सेन्सर्स वगैरे लावलेले असतात इन्स्ट्रुमेंटला. लिकेज जरी झालं, ओव्हरलोड जरी झालं, लगेच समजतं. ऑटोमेशन का आणलंय, तर कोणतीही गोष्ट मॅन तेवढं डिटेक्ट करू शकत नाही पण मशीन डिटेक्ट करू शकतो. क्रॅक्स असू दे किंवा लिकेज असू दे किंवा काय पण असू दे, ओव्हरलोडिंग. त्यामुळे ते पीएमसीज आणलेत, प्रोसेस मॉडेलिंग अँड सिम्युलेशन आणलेले इक्विपमेंट्स मध्ये. समजते मी काय सांगते? ठीक आहे. सो फाईन. Green chemistry is an approach to chemistry that aims to maximize efficiency. Maximize efficiency म्हणजे तुम्ही जो काही प्रोसेस ऑब्टेन करताय, एखादा रॉ मटेरियल आहे, त्या रॉ मटेरियल पासून जे काही प्रोडक्ट तुम्ही ऑब्टेन करणार आहे, मॅक्झिमम प्रोडक्ट तुम्ही त्यातून ऑब्टेन करा. मॅक्झिमम प्रोडक्ट ऑब्टेन केला तर बाय प्रोडक्ट काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि अशी मेथड वापरा की जी हॅझार्डस, ती अशी प्रोसेस असायला पाहिजे की ती एन्व्हायरमेंटला आणि ह्युमन बिंगला कोणालाच हॅझार्ड प्रोड्यूस करत नाही, कोणालाच हॅझार्ड प्रोड्यूस करत नाही. So that aims to maximize the efficiency and minimize the hazardous effect on the human health and environment. So the concept of green chemistry was coined by Paul T. Anastas. Now this is an important, ह्या टॉपिक मध्ये काय येणार हे फिक्स्ड आहे. डेफिनेशन्स, वेगवेगळे डेफिनेशन्स आणि प्रिन्सिपल्स.
त्यातले जे काय असतात. सो ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन. मी काय म्हटलं, होण्याआधीच थांबवा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो 10 वेळा. तेच कॉन्सेप्ट आहेत की ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन्स ऑफ केमिकल प्रोडक्ट्स. म्हणजे असे प्रोडक्ट्स डिझाईन करा, असे प्रोसेसेस डिझाईन करा की जे एन्व्हायरमेंटला हार्म करू शकत नाही. एन्व्हायरमेंट कॉन्शियस म्हणजे समजतंय? एन्व्हायरमेंट कॉन्शियस म्हणजे एन्व्हायरमेंटला डोक्यात ठेवून त्याला हार्म नाही करणार हे डोक्यात ठेवून. ओके, सो येस, green chemistry is use of chemistry for pollution prevention by environmental conscious designs of chemical products and processes that reduces or eliminates the use or generation of hazardous substances. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ही डेफिनेशन आहे तशी यायला पाहिजे. डेफिनेशन जे टेक्स्टबुक मध्ये आहेत ते आहे तशी पाठ करायचे, आहे तसे लिहायचे, मगच मार्क्स मिळतात. हा टॉपिक थ्योरीला 4 मार्काला येतो, विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन 3 मार्काला येतो. So to reduce the impact of energy crisis, pollution and to save the natural resources, we need to implement how many principles? 12 principles of green chemistry which were given by the Paul T. Anastas wherever possible. Sustainable development. This is very important. Sustainable development एक simple logic आहे. Sustainable development ची स्टेटमेंट बघा मी काय सांगते. तुमच्याकडे आज जे काय आहे, तुम्ही जे खाताय, पिताय, राहताय, जे काय तुम्ही एन्व्हायरमेंट वापरताय, ती तुमच्या बाप दादाची जागीर नाहीये. ती तुम्हाला फ्युचर जनरेशन रेंट वरती दिलेली जागा आहे. ज्या काही रिसोर्सेस तुम्ही आता वापरताय ते तुमच्या फ्युचर जनरेशन तुम्हाला रेंट मध्ये दिलंय. मग रेंट मधली असलेली वस्तू तुम्ही एकदम सांभाळून वापरताय. बाप दादाची जागीर म्हणजे आपण कसं पण वापरतो, आपलं आहे, संपवलं तरी पण चालेल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोप्या भाषेत, आपल्या भाषेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटची डेफिनेशन काय आहे की जे रिसोर्सेस तुम्ही वापरताय ते सगळे तुमच्या बाप दादाची जागीर नाहीये, ती तुमच्या फ्युचर जनरेशननं तुम्हाला रेंटवरती दिलेली आहे. त्यामुळे कसं वापरायला पाहिजे, काळजी घेऊन वापरायला पाहिजे. आता आपल्याला माहित नाही की तुमच्या मुलाबाळांच्या बाळांना डिझेल मिळणार, पेट्रोल मिळणार काय माहित नाही, गॅस मिळणार का माहित नाही, पण इथेनॉल तर आपण बनवतोय आता सबसिडरी म्हणून. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ओके, सो बघा, सो ग्रीन केमिस्ट्री प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. वी कॅन achieve sustainable development by adapting the 12 principles of green chemistry. Again, definition sustainable development important पाठ करायची, एक्झामला इम्पॉर्टंट. Sustainable development is the development that meets the needs of the present. जी आता तुमची गरज भागवते, जी आता तुमची गरज भागवते. Sustainable development is the development that meets the needs of the present without compromising the ability of the future generation to meet their own needs. Future generation चे needs, at least future generation चे needs complete होऊ देत, असं वापरायचं. Sustainable development. Sustainable development, it is the development that meets the need of the present without compromising the ability of the future generation to meet their own needs. So, sustainable development has to be continued to evolve as they are protecting the world resources. Sustainable development चं एकच काम आहे की जे काही वर्ल्ड रिसोर्सेस आहेत त्यांना काय करायचं, प्रोटेक्ट करायचं. कोणासाठी तर फ्युचर जनरेशन साठी. कोणासाठी? थोडं इम्प्रॅक्टिकल आहे, पण असा आपण विचार करूया की नेचरला हार्म न पोहोचण्यासाठी, एन्व्हायरमेंटला हार्म न पोहोचण्यासाठी असं विचार करू नका की नेचर आणि एन्व्हायरमेंट मध्ये फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे आपणच आहे असं नाहीये. प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, खूप सारे अॅनिमल्स, खूप सारे इन्सेक्ट्स जे इम्पॉर्टंट आहेत, आपल्याला वाटतं की इम्पॉर्टंट नाही आहेत, ते कुठेतरी इकोलॉजिकल बॅलन्स मेंटेन करत असतात, पण ते एंडेंजर्ड झाले, संपले, एक्सटिंक्ट झाले. एंडेंजर्ड झाले आणि काय झाले, एक्सटिंक्ट म्हणजे संपले. सो प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, पहिला प्रिन्सिपल, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट. मी काय म्हटलं, प्रिव्हेन्शन इज बेस्ट दॅन क्युअर. सो त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही वेस्ट बनायलाच देऊ नका किंवा बाय प्रोडक्ट फॉर्म व्हायलाच देऊ नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, होत असेल तर असा बाय प्रोडक्ट होऊ दे तयार
की जो तुम्ही रॉ मटेरियल म्हणून काय करू शकताय, वापरू शकताय पुढच्या प्रोसेससाठी, कोणत्याही प्रोसेससाठी. म्हणजे ZWT इथंच येते, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. कसली टेक्नॉलॉजी? झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. सो प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट और बाय प्रोडक्ट्स. टू आपल्याला प्रायोरिटी कशाला द्यायची? टू गिव्ह प्रायोरिटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द वेस्ट rather than cleaning up and treating the waste after it has been created. व्हायलाच देऊ नका ना त्याला, ट्रीट झाल्यानंतर तयार होऊन ट्रीट करण्यापेक्षा त्याला प्रिव्हेंटच करा, वेस्ट फॉर्मच व्हायला देऊ नका ना. इलस्ट्रेशन, टू डेव्हलप द झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी ZWT. in terms of ZWT in a chemical synthesis waste product should be zero. waste product काय असायला पाहिजे? झिरो or minimum. It also aims to use the waste product of one system as a raw material for the other system. So for example, bottom ash of thermal power station can be used as a raw material for cement and brick industry. Effluents coming out of for a cleansing from the cleansing of machinery parts may be used as a coolant water in the thermal power station. बघा, जे काही एफ्लुएंट्स येतात मशिनरी क्लीन करून, ते एफ्लुएंट्स तुम्ही कूलिंग टॉवर्स मध्ये वापरू शकताय. कारण थोडे मशीन्स खूप हिटअप होत असतात, खूप हिटअप असतात, तर त्याला कूलिंग जॅकेट असते, म्हणजे वॉटर जॅकेट असते थंड करण्यासाठी. मग ते एफ्लुएंट्स तुम्ही काय म्हणून वापरू शकताय? कूलिंग टॉवर्स म्हणून वापरू शकता. जे काही तुमचे थर्मल ऍशेस वगैरे असतात, ते थर्मल ऍशेस म्हणजे जे काही राहिलेलं ऍश प्रोड्यूस झाले त्या ऍश पासून तुम्ही ब्रिक्स वगैरे काय करू शकताय, तर बनवू शकता. रॉ मटेरियल म्हणून वापरला आपण त्याचा. ऍटम्स इकॉनॉमी, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. ऍटम्स इकॉनॉमी, ऍटम्स इकॉनॉमीचं म्हणणं काय आहे की जर एखादी प्रोसेस तुम्ही कॅरी आउट करताय, जर एखादा तुमची रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शन मध्ये जो तुमचा रॉ मटेरियल आहे ना, तो रॉ मटेरियल मॅक्सिमम कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, तर प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. तो रॉ मटेरियल मॅक्सिमम कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे? प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. जर तुमची ऍटम्स इकॉनॉमी 50% पर्यंत असेल किंवा 50% पेक्षा जास्त असेल तर तो फ्रुटफुल आहे. जर ऍटम्स इकॉनॉमी 50% पेक्षा कमी असेल तर ती प्रोसेस फ्रुटफुल नाहीये. आता याचं एक्झाम्पल सांगते. हे बघा, फॉर्म्युला बघा पहिला. पर्सेंट ऍटम्स इकॉनॉमी, percent atoms economy. Percent atom economy is equals to mass of the desired product. Mass of the desired product divided by total mass. हे बघा, इथं काय असतं, आपण सम ऑफ atomic masses करतो. Sum of atomic mass of the desired product divided by total molar mass of the compound. Divided by total molar mass. Total molar mass of the compound. Total molar mass of the compound. Into 100. हा फॉर्म्युला आहे पर्सेंट ऍटम इकॉनॉमीचा. कशाचा फॉर्म्युला आहे हा? कशाचा आहे फॉर्म्युला? पर्सेंट ऍटम इकॉनॉमीचा. समजतंय? इथं बघा फॉर्म्युला हा आहे CH3 CH2, इथं काय आहे तर Cl प्लस H2SO4 प्लस काय आहे तर Na काय आहे तर OH. जरा इथं लक्ष द्या, हा Cl आहे, Cl हा Cl OH बरोबर रिप्लेस झाला. Cl कशाबरोबर रिप्लेस झाला? OH बरोबर. Cl OH बरोबर रिप्लेस होऊन काय देणार आहे तर CH3 CH2 काय दिला तर Cl. बर, सॉरी CH3 CH2 OH, सॉरी CH3 CH2 काय दिला तर OH प्लस हा तो Na आहे, हा NaHSO4 एक प्रोडक्ट बनवतो. काय बनवतो? NaHSO4 आणि H आणि इथला Cl काय देते तर HCl. ही एक रिॲक्शन.
ह्यामध्ये माझं प्रोडक्ट इथेनॉल आहे आणि हे दोन्ही माझे बाय प्रोडक्ट आहेत. हे दोन्ही माझे काय आहेत? दोन्ही माझे काय आहेत? बाय प्रोडक्ट आहेत. समजलं का मी काय काय सांगितलं? ठीक. आता पर्सेंट ऍटम्स इकॉनॉमी जर मी ह्याबद्दल डिस्कस केली तर ॲटॉमिक मासेस ऑफ प्रोडक्ट इथेनॉल आहे. इथेनॉल कार्बन किती आहे? 2. 12 आणि 12 किती झालं? 24. हायड्रोजन किती आहे? 6. 12 प्लस 6 सॉरी 24 प्लस 6 30. 30 प्लस आणि ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजनचा मास 16. किती झालं? 46. सो माझा डिझायर्ड प्रोडक्टचा मास 46 ग्रॅम आहे. बाकी मी सगळे रिएक्टंट घेणार. सगळे रिएक्टंट घ्यायचे. काय घ्यायचे? सगळे रिएक्टंट. आता सगळे रिएक्टंट घेतला तर काय काय सांगा? कार्बन प्लस 12 प्लस 12 काय तर 24. 24 प्लस 5 काय झालं तर 29. 29 प्लस 35.5 किती येते? 29 प्लस 35.5 29 प्लस 35.5 इथं 5 14 3 4 3 4 5 64.5 ठीक आहे. H2SO4 चा मास 98 असतं. NaOH चा मास किती असतं? 40 असतं. 23 प्लस 16 प्लस 1 40. हे ऍड करूया. 8 9 10 11 12 15 16 17 18 19 20 202. सो 202.5 इंटू काय केला? 100. सो हा काय येणार आहे? 4600 डिवायडेड बाय 202.5. मला सांगा किती पर्सेंटेज येते ह्याचं? सांगा लवकर किती पर्सेंटेज येते? टक्केपेक्षा किती जास्त आहे किंवा किती कमी आहे? खूप कमी आहे. 50% पेक्षा तर खूपच कमी आहे. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे टू ऑब्टेन अल्कोहोल अकॉर्डिंग टू ग्रीन केमिस्ट्री चालणार नाही. तुमचं पर्सेंट ऍटॉम्स इकॉनॉमी 50% पेक्षा जास्त यायला पाहिजे आणि जेवढं जास्त 50% पेक्षा जास्त येईल 60 70 80 90 तेवढी चांगली ती ऍटम्स इकॉनॉमी देते. म्हणजे तेवढं जास्त त्याचा रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झाला? प्रोडक्ट मध्ये. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारतात. हे लक्षात ठेवायचं. कसं सॉल्व्ह करायचं की पर्सेंट ऍटॉम इकॉनॉमी इज इक्वल्स टू सम ऑफ ऍटॉमिक मास ऑफ ओनली डिझायर्ड प्रोडक्ट ओनली plus sum of the atomic masses of the all raw material. Sum of the atomic masses of the all raw material. समझ में आ रहा है? Yes or no? Okay. तर इथं बघा atoms economy. Atoms economy is a measure of amount of an atoms from the starting material that are present in useful product at the end of the chemical process. Good atoms economy means most of the atoms of reactant are incorporated into desired product. Maximum जे reactant मध्ये जे काय atoms होते ते सगळे desired product मध्ये आलेत म्हणजे ते good atoms economy 50% पेक्षा जास्त. And only small amount of unwanted byproducts are formed and lesser problems of waste disposal. Illustration: the concept of atoms economy gives a measure of unwanted product produced in a particular reaction. Percent atoms economy formula weight of the desired product. काय नाही डायरेक्ट लक्षात ठेवा atomic masses घ्यायचे desired product चे atomic masses add करायचे divided by sum of the formula weight of the all the reactants. Not only जो reactant main आहे तो असं काय नाही reactant main काय नसते सगळे reactant main नसतात. So sum of the formula weights of all the reactants in the reaction. हा उलटा रिएक्शन आहे. हा बघा हा इथेनॉल मी घेतलेला त्याचा उलटा आहे. हा इथेनॉल प्लस NaBr प्लस H2SO4 इथेनॉल नाही सॉरी ब्युटेनॉल प्लस NaBr प्लस H2SO4 gives N-butyl bromide NaHSO4 plus water 49.81. No, not a good atoms economy. 50% पेक्षा जास्त असेल तर ओके म्हणतो आपण त्याला. ओके म्हटलं बेस्ट म्हटलं नाही. जेवढं चांगलं ऍटम्स इकॉनॉमीचं पर्सेंटेज तेवढी चांगली ती इकॉनॉमिकल असणार. लेस हॅझार्डस ऑफ केमिकल सिंथेसिस. हे बघा तुम्ही असे प्रोडक्ट्स ऑब्टेन करा की जे एन्व्हायरमेंटला हार्म करत नाही. फॉर एक्झाम्पल DDT.
जेव्हा आणलं वापरण्यात मलेरिया किंवा मॉस्किटोजचं खूप चांगलं काम केलं त्यांनी, पण इट वॉज फाउंड इन अ 6 प्रेग्नेंट वुमन्स इन अमेरिका. DDT चे ट्रेसेस 6 प्रेग्नेंट वुमन्स मध्ये मिळालेले होते अमेरिकामध्ये, अँड दे वर कॅन्सर कॉझिंग. मग सगळीकडे बॅन केले, इंडियामध्ये पण बॅन केले, केलंय ना नावासाठी, अजून वापरतो आपण, इतकं हॅझार्डस आहे. त्याऐवजी दिलंय पण इन्सेक्टिसाइड दुसरं, BHC बेन्झिन हेक्झाक्लोराइड, लिंडेन वगैरे वापरा. नाही, कार्सिनोजेनिकच जे इफेक्टिव्ह आहे असं आपल्याला वाटतंय की असं इफेक्टिव्ह आहे, पण यु नो व्हॉट, इन्सेक्ट्स पण आणि जे काय फ्लाईज वगैरे जे असतात ना, मॉस्किटो बिस्किटोस, त्यांच्यामध्ये बायोमॅग्निफिकेशन होत असते. म्हणजे तुम्ही ज्या मेडिसिनला पहिला त्याला मारत होता त्याचे 2-3 जनरेशन मरतील, 4थी जनरेशन त्या जनरेशननं मरणार नाही, ती म्युटंट म्हणून जागी होते. हा, मला काही ह्याच्यानं इफेक्ट पडणार नाही. मॉस्किटोचे कॉइल्स बघा दरवेळी चेंज होत आलेत. पहिलं जी कॉइल लागत होती आणि आताचे जे कंटेंट आहेत कॉइल मधले सेम नाही आहेत. रिझन, त्यांनी आम्ही ब्रह्मास्मी म्हणून दरवेळी येतात ते एक्झिस्टन्सला. त्यांचे एक जनरेशन मारला, दुसरी जनरेशन मारला, तिसरी, चौथ्या जनरेशनला अजून जागे होत येतात. ठीक. So less hazardous chemical synthesis. Design chemical reactions and synthesis route should be safe as possible, so that we can avoid the formation of hazardous waste from the chemical process. Earlier, DDT, डायक्लोरोफिनिल, डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन, ह्याचा स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. हॅलो अल्केन्स मध्ये हा पार्ट आहे, एक्झामला विचारतात DDTचा स्ट्रक्चर. खूपदा प्रश्न आलाय की गिव्ह द युजेस and environmental effects with structure of DDT. So earlier DDT, dichlorodiphenyl trichloroethane, was used as an insecticide and which was effective in controlling diseases like typhoid and malaria carrying mosquito. But it was realized that DDT is harmful for living organisms. So nowadays benzene hexachloride is used as an insecticide. One of the gamma isomer of benzene hexachloride is gamexane or linden. काय म्हणतो आपण त्याला, गॅमेक्झेन किंवा काय म्हणतो तर लिंडेन. समजतं मी काय सांगते, येस ऑर नो? ठीक आहे. डिझायनिंग सेफर केमिकल्स, असे केमिकल्स डिझाईन करू नका जे एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहेत. मिथिल आयसोसायनाइड हार्मफुल होता, ह्युमन बिंग्सला हार्मफुल होता, सगळ्यांना हार्मफुल होता. बेन्झिन हार्मफुल आहे, कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर कॉझिंग एजंट. आपण हायड्रोकार्बन्स मध्ये लास्ट पार्ट बघतो, टॉक्झिसिटी अँड कार्सिनोजेनिसिटी ऑफ बेन्झिन. थर्मोकॉल स्टायरीन पासून बनलाय, पॉलिस्टायरीन डेंजरस आहे, कॅन्सर कॉझिंग आहे. थर्मोकॉल बॅन केलंय ना, खरं पॅकेजिंग अजूनपर्यंत थर्मोकॉल नाही. So this principle is quite similar to previous one. To develop the product that are less toxic or which require less toxic raw material. आता less toxic raw material मध्ये पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये आपण नायलॉन 66 बनवतो. तर नायलॉन 66 साठी आपल्याला ऍडियापिक ऍसिड लागतं. कसला ऍसिड लागतंय? इट इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड. तो ऍडियापिक ऍसिड तुम्ही बेन्झिन पासून पण ऑब्टेन करू शकताय आणि तोच ऍडियापिक ऍसिड तुम्ही ग्लुकोज पासून पण ऑब्टेन करू शकताय. ग्लुकोज लेस टॉक्सिक आहे, बेन्झिन टॉक्सिक आहे. मग त्यांनी काय सांगितलंय की असा रॉ मटेरियल वापरा की जो टॉक्सिक नाहीये किंवा लेस टॉक्सिक आहे. जर आपल्याकडे आहे ऑप्शन की हा लेस टॉक्सिक आहे आणि हा टॉक्सिक आहे, तर मी काय वापरणार? लेस टॉक्सिक, जो एन्व्हायरमेंटला हार्म करणार नाही. सो काय म्हटले, दिस प्रिन्सिपल इज क्वाइट सिमिलर टू प्रिव्हियस वन, टू डेव्हलप अ प्रोडक्ट दॅट आर लेस टॉक्सिक और विच रिक्वायर्स लेस टॉक्सिक रॉ मटेरियल. In chemical industries, workers are exposed to toxic environment. In order to prevent the workers from the exposure to toxicity, we should think of designing safer chemicals. For example, adiapic acid is widely used in polymer industry for the preparation of nylon 66. कोणाच्या preparation साठी? Nylon 66. Benzene is a starting material for the synthesis of the adiapic acid. But what? But benzene is carcinogenic. And benzene being volatile organic compound, VOC, pollutes air.
In green technology developed by Drath and Frost, adiapic acid is enzymatically synthesized from glucose. Enzymatically म्हणजे स्पेशल कॅटलिस्ट वापरून, ज्याचं काम फक्त आहे की ग्लुकोजला कशामध्ये कन्वर्ट करायचं, adiapic acid. जे कॅटलिस्ट दोन प्रकारचे असतात, बायो कॅटलिस्ट आणि नॉर्मल कॅटलिस्ट. बायो कॅटलिस्ट हायली स्पेसिफिक असतात, तेवढंच काम करणार. माझं काम, आता माझ्याकडे सुक्रेज एन्झाईम आहे ना, तर त्याचं काम आहे सुक्रोजला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करायचं. माझ्याकडे माल्टेज आहे एन्झाईम, तर त्या माल्टेजचं काम आहे माल्टोजलाच ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये कन्वर्ट करायचं. सॉरी, माल्टोजलाच 2 ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करायचं. जर माझ्याकडे लॅक्टेज एन्झाईम आहे कॅटॅलायटिक, तर तो लॅक्टोजला ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मध्ये कन्वर्ट. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. यूज सेफर सॉल्व्हेंट अँड ऑक्झिलरी. सेम आहे इथं. सॉल्व्हेंट म्हणजे ज्यामध्ये आपण रिॲक्शन घडवतो. मोस्टली आपल्याला एखादा मीडियम लागतो रिॲक्शन घडवण्यासाठी. वॉटर किंवा सुपर क्रिटिकल CO2 दोन्ही हार्मफुल नाहीये. तर ते म्हणतात की असे सॉल्व्हेंट वापरा की जे एन्व्हायरमेंटला हार्म करणार नाही. तुम्ही बाकीचे परत बेन्झिन सॉल्व्हेंट मध्ये येते, टोल्यून सॉल्व्हेंट मध्ये येते, हे कार्सिनोजेनिक आहे. तर असे सॉल्व्हेंट्स वापरू नका की जे एन्व्हायरमेंटला हार्म करू शकतात. असे सॉल्व्हेंट वापरा की जे एन्व्हायरमेंटला हार्म करू शकत नाही. कोण आहे एन्व्हायरमेंटला हार्म न करणारा? वॉटर. वॉटरला बेनिंग सॉल्व्हेंट म्हटलंय, युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हटलंय वॉटरला. कूलन म्हणून वापरू शकतो, खूप उपयोग करू शकतो. डिस्टिलरीज प्युअर वॉटर, ज्यामध्ये मिनरल्स वगैरे नाहीये, गुड कंडक्टर नसतात. प्युअर वॉटर इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण जे पाणी पितो त्यामध्ये मिनरल्स असतात. दॅट्स वाय इट बिकम्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तुम्ही जर रिव्हर्स ऑस्मॉसिसनं वॉटर ऑब्टेन केला तर त्यामध्ये मिनरल्स नसतात आणि इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यामुळे तो खूप जागे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून काय करू शकतो, तर यूज करू शकतो. बघा, चूज द safer solvent available for any given step of reaction. Minimize the total amount of solvent and auxiliary substances used, as this makes up as a large percentage of total waste created. कारण कधीही सॉल्व्हेंट तुम्ही कमी प्रमाणात घेत नाही. सॉल्व्हेंट तुम्ही लार्ज प्रपोर्शन मध्ये घेत असताय आणि एक मीडियम म्हणून घेत असताय की त्यामध्ये रिॲक्शन घडावी म्हणून. त्यामध्ये रिॲक्शन घडावी. फॉर एक्झाम्पल SN1 आणि SN2 मेकॅनिझम तुम्ही हॅलो अल्केन्स मध्ये जेव्हा करताय, तर SN2 ला तुम्ही पोलार अप्रोटॉइक सॉल्व्हेंट घेतला रिॲक्शन घडवण्यासाठी मीडियम, आणि SN1 मध्ये पोलार प्रोटॉइक सॉल्व्हेंट घेतला रिॲक्शन घडवण्यासाठी मीडियम. वेस्ट झालाच की तो नंतर रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर. सो द मेन एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल इज यूज ग्रीन सॉल्व्हेंट्स. काय वापरायचे? ग्रीन सॉल्व्हेंट. कोण आहे ग्रीन सॉल्व्हेंट? विचारतात एक्झामला. वॉटर अँड सुपर क्रिटिकल CO2 in the place of volatile halogenated organic solvent. For example, CH2Cl2, dichloromethane, trichloromethane, tetrachloromethane किंवा कार्बन टेट्राक्लोराइड फॉर केमिकल सिंथेसिस अँड अदर पर्पसेस. हे ना सगळे ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये येतात. CF6 क्लोरोफ्लोरोकार्बन्स, आणि डेंजरस आहेत हे सॉल्व्हेंट सगळे, एन्व्हायरमेंटला हार्म करत असतात कोणत्याही वे मध्ये. So solvent as a chemical that dissolves solute and forms solution facilitates many reactions. Water is a safe benic solvent, while dichloromethane is hazardous solvent. Use of toxic solvent affects millions of workers every year and has implication for consumer and environment as well. म्हणजे तुम्ही जे सॉल्व्हेंट वापरताय एखाद्या प्रिपरेशन साठी, तो फक्त सॉल्व्हेंट वर्करला हार्म करतो असं नाहीये, तो ऍट द एंड ह्युमन बिंग कडे म्हणजे कंझ्युमर कडे येणारच आहे आणि एन्व्हायरमेंट मध्ये तो डिस्पोज होणारच आहे, दोघांना इफेक्ट करणार. सो मेनी सॉल्व्हेंट्स यूज हाय व्हॉल्युम्स अँड मेनी आर वोलाटाइल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इझिली वेपराइज होतात. इझिली वेपराइज गेले जाऊन ओझोन लेअरला डिप्लीट करत बसतात ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स जे आहेत ते. क्लोरोफ्लोरोकार्बन्स स्प्रेस मध्ये वापरले जातात, रेफ्रिजरेटर्स मध्ये वापरले जातात. Their use creates a large amount of waste, air pollution and other health impacts. Finding safer, more efficient alternative or removing solvent altogether one of the best way to improve a process of product. Design for energy efficiency. एनर्जी एफिशियन्सी कोणत्याही फॉर्म मधली एनर्जी आहे ती एफिशियंटली वापरणे. तुम्ही कुकिंग एखाद्या बिकर मध्ये, म्हणजे नॉर्मली आपण गॅसवरती कुकिंग करतो, पण कधी कधी काय होतं, ते गॅस तसंच राहतं, किती वेळ कुक झाले तरी पण आपण तसंच त्याला काय करतो, ठेवतो.
एनर्जी वेस्टच झाली ना, तेवढं गॅस वेस्टच झालं ना. पण त्याच ऐवजी जर तुम्ही मायक्रोवेव्हिंग वगैरे केला तर तुम्ही तिथे सगळं टायमर बिमर सेट केलेला आहे. ऍज वेल एज तो इन्सुलेटेड नेचर आहे, त्यामुळे तुमची हीट काही बाहेर गेली नाही. जी काही हीट आहे ती मॅक्सिमम तिथंच युटिलाइज झाली आणि त्यांचं तो कुकिंग पण फास्ट झालं. जे काही प्रोसेस आहे ती पण फास्ट झाली. हीट लॉस पण झाली नाही, एनर्जी लॉस पण झाली नाही, कारण जेवढी लागली तेवढीच वापरली, जेवढी लागली तेवढीच वापरली. सो इथं काय म्हटलंय, केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाईन टू मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी. आपण बघितलंय ना, एक डिफाईन कसं करतो आपण, एनर्जी मिनिमाइज कसं करतो, ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर करत होतो आपण, कसं, बाय युझिंग कॅटलिस्ट. मिनिमायझिंग एनर्जी ही प्रोसेस आहे की आपण कॅटलिस्ट वापरू शकतो, ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते. त्यातल्या त्यात बायो कॅटलिस्ट वापरला, लईच भारी, हायली स्पेसिफिक असते, हायली एफिशियंट असते. एक बायो कॅटलिस्टचा ऍटम लाख रिएक्टंट मॉलिक्युल्सला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करतो, एक बायो कॅटलिस्टचा ऍटम. इतकी त्याची एफिशियन्सी, मॅक्सिमम एफिशियन्सी. नॉर्मली एक बायो कॅटलिस्ट 10 ते 15,000 रिएक्टंट मॉलिक्युल्सला कशामध्ये कन्वर्ट करतो, प्रोडक्ट मध्ये. एकदम बायो कॅटलिस्ट एकदमच चांगला, म्हणजे एकदमच एफिशियंट, हाय एफिशियन्सी किती तर लाख रिएक्टंट मॉलिक्युल्सला प्रोडक्ट मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. म्हणजे कमी प्रमाणात लागणार आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करणार आहे, हायली स्पेसिफिक असणार आहे आणि मॅक्सिमम रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करणार आहे बायो कॅटलिस्ट. त्याच्या अलीकडचा कॅटलिस्ट ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर करणार आहे. काय करणार आहे? So it is better to minimize the energy and by carrying out the same reaction at what? Room temperature and pressure. How this can be achieved? This can be achieved by the use of proper catalyst. Yash. How it can be used? How it can be achieved? By using chemical kinetics मध्ये दिसलं आपल्याला. What are the factors affecting the rate of reaction? Temperature आणि काय असतं तर कॅटलिस्ट. कॅटलिस्ट वापरलं, सरफेस एरिया वाढवली, रेट ऑफ रिएक्शन वाढणार, कारण मोर रिएक्टंट मॉलिक्युल्स एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत, मोर इफेक्टिव्ह कोलिजन, मोर प्रॉपर ओरिएंटेशन, इफेक्टिव्ह कोलिजन्स, मोर रिएक्टंट गेट्स कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. सो यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर ऑर्गॅनिक सिंथेसिस, यूज ऑफ रिन्युएबल मटेरियल्स. बघा, द बायोकॅटलिस्ट कॅन वर्क ऍट एम्बियंट कंडिशन. एम्बियंट कंडिशन म्हणजे नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरला काम करू शकतात. कुठं काम करू शकतात? नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरला. Similarly, in the chemical synthesis, refluxing condition requires what? Refluxing condition requires energy and improving the technology of heating system, use of microwavable heating, etc. समजतंय? काय काय सांगितलं? एनर्जी एफिशियन्सी साठी काय काय सांगितलं? एनर्जी एफिशियन्सी साठी पहिला सांगितलं काय करा? काय करा? कॅटलिस्ट वापरा लोअर करण्यासाठी. त्यानंतर जी काही प्रोसेस आहे ती मायक्रोवेवेबल सिस्टम्स मध्ये करा, की तिथंच एनर्जी ती वापरून जेवढी लागते तेवढीच वापरणार, तेवढीच यूज होणार, तेवढीच बाहेर जाणार. समजतंय? हे 6 झाले. टोटल किती प्रिन्सिपल्स आहेत? 12.